या सरगाताना देवाधिकांना मीराबाली तिला तिन्ही लोकांना तेतरकली असं दबरू गाता झाडाखाली येडू सारा जगाता दबात पळात खेळत आला की झाडू गा बाय बाय आला की झाडू गा नजर काढू गा याला कुणाला समजलं लय जणांना नाही समजलं बरोबर सगळ्यांना शब्द कळतील असं म्हणा नीट आणि गाणं अवघड आहे एका श्वासात सगळं पूर्ण करायचं तर परत एकदा त्या स्वरगाताना देवाधिकांना मीराबाली तिला तिन्ही लोकांना त्याच्याखाली असं दपारी गाता गळ्याखाली येडू साऱ्या जगाता धावाता पळाता खेळता आला की झाडू बाय बाय आला की झाडू बंधू अमित दादा यांच्याकडून बक्षीस झालं या लेकराला जरा टाळ्या वाजवा हो नारद तोपर जयेंद्राची यश किनारा गंधर्वाची सहारू तुझीच्या नक्षत्राची नजराला गाली समीदाराची सोन्याच्या धरीच्या घरीचा बरीचा पदर पाडू बाबा पदर पाडू समजलं नाही का नाही नीट पाहिजे नीट पाहिजे म्हणायचं नारद तोपर जयेंद्राची यश किनारा गंधर्वाची सहारू तुझीच्या नक्षत्राची नजराला गाली समीदाराची सोन्याच्या धरीच्या घरीचा बरीचा पदर पाडू बाबा पदर पाडू नजर काढू श्री सद्गुरु मंडळ श्रेष्ठ ह्यांच्याकडनं बक्षीस मिळाले तुम्हाला समजलं असं जाहीर करा हा चला नजर काढू ग येडा माईची नजर काढू ग समजले का शब्द काय आहे ते वा 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 क्या बात आहे तुम्ही शंकर महाराजांचे भक्त आहात तुमच्या जर भावना नाही समजल्या तुम्ही तर मग काय कमवलं आयुष्यामध्ये तर या बाळाचं एवढे बोबडे बोल सुद्धा तुम्हाला सहज करतायत परत एकदा सावकाश एक थोडस एका येडूसाठी हिमालयाची मालकी नमाय शिवालयाची रहिवासाची येरमायाची डोंगर कोकडा गोळा गायची कापूर टाळाला काळाला वाळाला तुकडा तोडू भाग तुकडा तोडू नजर काढू
का देतोय त्याला, कारण की त्याला सवय लागली पाहिजे ना, आतापासूनच त्याला सवय लागली पाहिजे ना. ऐक त्यांचं आणि परत महाराजांच्या भजनी मंडळापासून वन्स मोर. एक येळूसाठी हिमालयाची मालकीनं माय शिवालयाची रहिवासी घेरमाळ्याची डोंगर कोकिडा गोळगायची कापूर जाळाला काळाला वाळा तुकडा तोडू भागा तुकडा तोडू चुकलं, पैसे परत दे सगळ्यांना. आता नीट म्हणा. हा, आसाशी नगरी येडूमातेचा बघायला येडूमातेचा बघायला देवाधिकाचा छंद असाध्य भक्तिगीताचा लिहितो आदिनाथाचा गाऊन अवमान नेमाना जोमान हाता बिजोडू गाऊन 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 अवमान नेमाना जोमान हाता बिजोडू बाय बाय हाता बिजोडू. मला बी म्हणू दे. हे गाणं मी गायलंय आणि सर्वांना माहितीच आहे. आणि याचे गीतकार माझे बंधू अभिनय आडनेर, जे मगाशी त्यांनी गाणं लिहिलं होतं तेच हे पण गाणं त्यांनीच लिहिलं. एकटा अभिनय दादांसाठी जोरदार टाळ्या होता. आणि हे गाणं खूप अवघड आहे, खूप म्हणजे मला अजून पाठ नाही. आणि त्या दिवशीच तो बोलता बोलता बोलून गेला की नशीब म्हणला ह्याला गाणं पाठ नाही, नाहीतर माझं करिअर बरोबर झालं असतं. खरंच बोलला त्या दिवशी. पाठ होती हे पण होते. हे म्हणलं माझं करिअर बरोबर झालं असतं जर मला गाणं पाठ असतं. पण मला काय गाणं अजून पाठ नाही, ते ह्याला पाठ आहे. एकदा ह्याच्यासाठी जोरदार टाळ्या होता. आता परत म्हणतो. आसाशी नगरी येडूमातेचा बघायला देवाधिकाचा छंद असाध्य भक्तिगीताचा लिहितो अभिनय आदिनाथाचा गाऊन अवमान नेमाना जोमान हात बिजोडू त्या येणेश्वरीचे हात बिजोडू. हे नाव सांग. आयुष कदम. आयुष कदम आमचे पांडुदादांचा मुलगा आहे तो. एकदा त्यासाठी जोरदार टाळ्या होता. गाऊन अवमान जोमान नेमाना गाऊन अवमान जोमान नेमाना हात बिजोडू. पांडुदादा कोण आहे? पांडुदादा म्हणजे पप्पांचे पीए, ते पर्सनल असिस्टंट आणि ड्रायव्हिंग पण तेच करतात. आणि पप्पांसोबत एक कायम ठामपणे उभे राहणारे आमचे पांडुदादा, त्यांचा तो मुलगा आहे. त्या पांडुदादांसाठी पण टाळ्या होतो. धन्यवाद. आसाशी नगरी येडूमातेचा बघायला देवाधिकाचा छंद असाध्य भक्तिगीताचा लिहितो अभिनय आदिनाथाचा गाऊन अवमान नेमाना जोमान हात बिजोडू बाय बाय हात बिजोडू. येस भिसे यांच्याकडून बक्षीस झालंय. कशाला? नजर काढू ग येडा माईची मान नजर काढू ग नजर काढू ग येडा माईची मान नजर काढू ग काढू 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 नजर काढू ग येडा माईची मान नजर काढू ग येडा माईची मान ललित भाऊ शिंदे यांच्याकडून बक्षीस झालं. धन्यवाद. आता काय पाहिजे माहिती का? आता काय पाहिजे सगळ्यांनी? आता काय करायचं माहिती का? सगळ्यांनी हातभर करायचे. हा, गाणं आवडलं असेल तर पुन्हा कुणाला आवडलं की मला विचारलं लगेच. वा वा. मतदानला काय नाही सगळे वरचे
वरचे कमी आहेत का इकडचे आहेत आहेत साऊंडवाले